बादल परदेशी यांच्या नेतृत्वात नेवासा फाटा येथे महात्मा फुले जयंती समतेच्या लढ्याला नवा जोम। नेवासा फाटा येथील शिव महाराणा प्रताप चौकात आज महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। लोकनियुक्त सरपंच सतीश दादा निपुंगे पाटील, पोलीस पाटील आदेश साठे, भारत भाऊ डोकडे, माजी नगरसेवक, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश झगरे, युवा नेते सचिन परदेशी, दैनिक लोकपरिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाट, माऊली वाघुले, इंगळे पाटील, अक्षय शिंदे, गणेश व्यवहारे, कृष्णा नेमाने, जालिंदर खंडागळे, अमोल साळवे, हरुण भाई शेख तसेच इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि यशस्वी अंमलबजावणीमध्ये बादल परदेशी व कृष्णा नेमाने यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली। त्यांच्या पुढाकारामुळे युवक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्यांनी केवळ कार्यक्रमाचे नेतृत्वच केले नाही, तर महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभावी प्रचार करत सामाजिक बांधिलकीची जाणीवही निर्माण केली। कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी जय ज्योतिबा व समस्त महापुरुषांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या व समता हवीच अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। तसेच या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस पाटील आदेश साठे यांनी ज्योतिबा फुले यांचे विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले। तसेच गणेश झगरे पाटील यांनी समतेचा संदेश देऊन आपले मनोगत व्यक्त केले व बादल परदेशी यांनी ज्योतिबा फुले यांचे विचार मांडून स्त्रीशक्तीचा जागर करणारे समाज सुधारक ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती देऊन महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमातून सामाजिक समता, शिक्षणाच्या प्रसार आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्याचा ठाम संदेश देण्यात आला। बादल परदेशी यांच्या नेतृत्वामुळे हा कार्यक्रम केवळ जयंतीपुरता मर्यादित न राहता सामाजिक जागृतीचा प्रभावी मंच ठरला। महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण थाटामाटामध्ये साजरी करत असताना 11 एप्रिल रोजी 1847 पुण्यामध्ये जन्म झाला। महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपले गुरु मानले होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिराव फुल्यांना गुरु मानले होते। म्हणजे या महापुरुषांची अशी एकमेकावरची श्रद्धा होती। खऱ्या अर्थाने आपण महापुरुषांच्या जयंती साजरी करत असताना आपल्या तरुणांनी जे वाद्य डोक्यावर या महापुरुषांना डोक्यावर ठेवून नाचण्यापेक्षा, मिरवण्यापेक्षा काहीतरी सामाजिक उपक्रम हाती घेऊन या महापुरुषांच्या जयंती साजरी केल्या पाहिजे, जेणेकरून समाजाला काहीतरी आदर्श त्या जयंतीच्या माध्यमातून घेता येईल। तर ही आपल्या बुकिंगपूर गावच्या वतीनं आजच्या या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित असलेले प्रथमतः आपल्या गावचे त्याचप्रमाणे आपले लोकपरिवर्तन आमचे मित्र बाबासाहेब शिरसाट, त्याचप्रमाणे प्रिन्स दरबार व महाराणा प्रताप ज्यांनी आपल्या कष्टातून उभा केला असे आमचे मित्र बादलजी परदेशी, त्याचप्रमाणे आमचे परदेशी साहेब, त्याचप्रमाणे उत्तमराव इंगळे माजी ग्रामपंचायत सदस्य, मराठा सुधारणा समितीचे आदरणीय गणेश भाऊ झगरे, त्याचप्रमाणे आमचे मिस्टर हरुण भाई, त्याचप्रमाणे आपण सर्व कार्यकर्ते आपण या ठिकाणी आज महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी करण्यासाठी आपण या ठिकाणी महाराणा प्रताप चौकामध्ये आपला सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। आणि खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या जयंती साजरी करत असताना आपल्याला एकच विचार करायचा आहे की महापुरुषांनी जे विचार आत्मसात केलेले आहे त्या खऱ्या अर्थाने ते विचार आपल्याला विचारायचे आहे। तर खऱ्या अर्थाने आपल्याला श्रद्धांजली वाहिल्यासाठी मी माझ्या फकीरपूर गावाच्या वतीनं व आपल्या सर्वांच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुलेंना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व थांबतो। विचार जगत घेऊन केला पाहिजे। आज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, एक सर्वांना न्याय द्यायचं काम केलं। भारतातले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय व्यवस्था सर्वांसाठी आहे, पण सध्याला राजकारणामुळे सरपंचाला लवकर लवकर बसावा आणि गावात टाक आहे नाव ते मोठं होईल। आणि विषय तुम्हाला सांगतो की आपले सरपंच घोषित बोलायला शिकलं पाहिजे। कारण काय होतं, सरपंच बोलले म्हणजे आम्हाला आनंद वाटतो, कारण आमचे सरपंचांना प्रेम आहे। आणि विषय तुम्हाला सांगतो, आमचे मित्र आदेश भाऊ साठे यांनी सकाळी 9 ते 5 रक्तदान आहे, करावा करावा। जय महाराज। आज बरोबर आज ज्योतिबा
महात्मा फुले यांची जयंती. या जयंतीनिमित्त आज आपण इथं एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे. मानवंदना आहे. आज महापुरुषांवर प्रेम करणारे भरपूर लोक आहेत, सर्व समाजातले लोक आहेत. तरी स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे आज स्त्री जगात ताटमानाने विचारे चालते, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या योगदानामुळे. कारण ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई शिक्षणाचे धडे घेऊन आणि त्यांनी पहिली मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली व आज जगात शिक्षणाचा पाया खरा रोवला गेला तर तो फक्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामुळे. त्या अशा महापुरुषांना मी आज मानवंदना देतो व थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय महात्मा.